नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25साठी जी अर्ज प्रक्रिया आहे शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. आजची 6 तारीख सकाळपर्यंतची अपडेट आपण पाहणार आहोत. मी 2-3 दिवसापासून तुम्हाला सांगत आहे की अर्जसंख्या ही जास्त वाढत नाहीये. 90 ते 95% उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी अगोदरच अर्ज केलेले आहेत. त्यामुळे जास्त अर्ज वाढत नाहीयेत. एकेरी दुहेरी असे अर्ज वाढत आहेत. काही ठिकाणी आहेत जास्त, काही ठिकाणी कॅन्सल करून दुसऱ्या घटकामध्ये अर्ज केले जात आहेत. तर यामध्ये आजच्या अपडेटमध्ये आपण नवीन अर्जांपेक्षा जे आताची लेटेस्टची आकडेवारी आहे यानुसार सगळ्यात जास्त अर्ज, त्याचबरोबर सगळ्यात मध्यम आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी कोणत्या घटकामध्ये आहेत याची माहिती चेक करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर सगळ्यात जास्त कुठे आहेत? मुंबई, पुणे, नागपूर कारागृह यासारख्या शहरी ठिकाणी जास्त अर्ज आलेले आहेत. या ठिकाणी स्पर्धा जास्त आहे. सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलसाठी 2,51,000 म्हणजे 2.5 लाख क्रॉस झालंय. 2,51,000 प्लस गेलेले आहेत लेटेस्ट आकडेवारीनुसार. सीपी पुणे सिटीसाठी 82,000पेक्षा जास्त. SRPF गट 20 वरणगाव टोकन ॲप्लिकेशन आहे 70,394 म्हणजे 73 ते 74,000 पकडू शकता. नागपूर कारागृह 70 ते 72,000 टोकन आहे आपल्याकडे 64,932चं. पुणे कारागृह 94,000 गेलेलं आहे पुणे कारागृहासाठीचं. त्याच्यानंतर सीपी मुंबई रेल्वेसाठी टोकन जे आहे 46,813 म्हणजे 47,000 प्लस अर्ज गेलेत. नाशिक कारागृहासाठी 50,000पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. या ठिकाणी ज्या जागा जास्त आहेत त्या ठिकाणीची ही माहिती आहे. आणि या गटांमध्ये पाहू शकता ग्रामीण विभाग जे आहे दुसरे, त्याच्यामध्ये मध्यम अशा पद्धतीची स्पर्धा आहे. यामध्ये कॉम्पिटिशन. सीपी ठाणे सिटी एक कमेंट आली होती, ठाणे सिटीचं सांगा. ठाणे सिटीसाठीचे 42,000पेक्षा जास्त अर्जसंख्या ही गेलेली आहे. त्याच्यानंतर सीपी नवी मुंबईसाठी जर पाहिलं तर 35,000पेक्षा जास्त झालेत नवीन आकडेवारीनुसार. SRPF गट 15 बेसिक कॅप गोंदियासाठी 35,000 प्लस अर्जसंख्या ही गेलेली आहे. त्याच्यानंतर SRPF गट 7 दौंडसाठी 48,000 जाते पाहू शकता अर्ज 48,000पर्यंत. पिंपरी चिंचवडसाठी 16 ते 26,000पर्यंत. SP नागपूर सिटीसाठी टोकन क्रमांक जो आहे 34,993 म्हणजे 35 ते 35,500पर्यंत पकडू शकता. SRPF उसळगावसाठी जे आहे यामध्ये हे जरा चुकले, यामध्ये पाहू शकता हे जे थोडंसं रॉंग आहे, हे पकडू नका. याच्यामध्ये अर्जसंख्या बरोबर आहे, फक्त SRPF सांगताना थोडं रॉंग झालेलं आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये करेक्ट करेन. SP नागपूर ग्रामीणसाठी टोकन जे आहे यामध्ये 16,000 प्लस गेलेली आहेत. नाशिक ग्रामीणसाठी ॲप्लिकेशन नंबर जो आहे यामध्ये जर आपण चेक केला तर 15,000 प्लस केलाय. SP अमरावती ग्रामीणसाठीचा ॲप्लिकेशन नंबर 18,000पेक्षा जास्त. SP नाशिक ग्रामीण चालकसाठी 21,000 प्लस. SP जळगावसाठीचं आपण पाहिलं टोकन क्रमांक या ठिकाणी जास्त अर्ज आहेत, 20,000 प्लस केलेत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ही माहिती. CP ठाणे सिटी 42,000. SP चिंचवड 26,000 प्लस 27,000पर्यंत पकडू शकता. SP अकोला यामध्ये 12,500. SP धाराशिवसाठी 11,000. SP नांदेड शहरसाठीच्या 12,500. SP हिंगोली चालकसाठी एक यामध्ये 9 ते 10,000च्या दरम्यान यामध्ये अर्ज आहेत. आता सगळ्यात कमी स्पर्धा कुठे आहे तर काही ठिकाणी बॅट्समनसाठी सगळ्यात कमी अर्ज आलेत. वाशिम असेल, हिंगोली असेल, या ठिकाणी खूपच कमी अर्ज 1,000 ते 7,000पर्यंत ही अर्जसंख्या आहे, कमी अर्ज आलेत. आता त्या ठिकाणी ज्यामध्ये जागासुद्धा कमी आहेत तर SP वाशिम कॉन्स्टेबलसाठी 3300 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतरनं SP वाशिम चालकसाठी 5,000 प्लस गेलेत. वाशिम बॅट्समनसाठी टोकन जो आहे यानुसार 1640 1700पर्यंत अर्ज आहेत. SP परभणी चालकसाठी 6,500. CP रायगड 5,600. संभाजीनगर ग्रामीण 5,500. सिंधुदुर्ग पोलीस शिपाई 6,300. रत्नागिरी शिपाई 6,400. सिंधुदुर्ग चालकसाठी 6,360. मुंबई लोहमार्ग नागपूर लोहमार्ग 6,000 प्लस. पुणे ग्रामीणसाठी 6,900. पालघर शिपाई 7,200. ठाणे ग्रामीणसाठी 7,000 प्लस अर्ज. सोलापूर ग्रामीण शिपाई 7,300 प्लस. गोंदिया शिपाईसाठी 4,600. भंडारा शिपाई 4,300. पुणे बँड्समनसाठी 3,300. मुंबई बँड्स 2,200 प्लस अर्ज. संभाजीनगर बँड्समनसाठी सुद्धा 2,200 प्लस. गोंदिया बॅट्समनसाठी 2200 प्लस आणि यवतमाळ बॅट्समनसाठी सुद्धा 2200पेक्षा अर्ज केलेले आहेत.
त्याच्यानंतर पाहिलं आपण बॅट्समनसाठीची कमी स्पर्धा 1600 वाशिम बॅट्समन, यामध्ये आहे SP पुणे बॅट्समनसाठी 3300, SP वाशिमसाठी 3300. तर या पद्धतीने ही अर्जसंख्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे जास्त अर्ज वाढत नाही आहेत. सगळ्या जे तयारी करणारे उमेदवार आहेत त्यांनी आता अर्जसंख्येपेक्षा त्यांच्या ग्राउंडकडे जे फिजिकल आहे मैदानी त्याकडे लक्ष द्यावं. अजून त्यांच्याकडे वेळ आहे. डिसेंबर जानेवारी 2 महिने असणार आहेत. या 2 महिन्यामध्ये चांगली तयारी करून 35+ जे आहे यामध्ये ग्राउंडमध्ये मिळवण्यासाठी तयारी करणं आवश्यक आहे. टार्गेट ठेवणं आवश्यक आहे. आउट ऑफ कशी घेता येतील प्रत्येक कॅटेगरीमध्ये फिजिकलच्या ग्राउंडच्या मैदानीसाठीची ही तयारी केली जाऊ शकते. जास्त अर्ज वाढत नाही आहेत. आजची 5 तारीख आहे. उद्याची एक अपडेट आपल्याकडे येईल आणि त्याच्यानंतर एक फायनल आकडा आपल्याकडे प्राप्त होईल. तेव्हा सुद्धा डिटेलमध्ये आपण व्हिडिओ जो आहे घेणार आहोत. तर पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत या वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.